पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करत प्रत्येक निवडणूक गाजवली। मात्र आज तोच भाजप आज घराणेशाहीला शरण गेलाय। महाराष्ट्रात अशा अनेक राजकीय कुटुंबांना भाजपने तिकीट दिले, त्यामुळे घराणेशाहीचा मुद्दा आता भाजपसाठी बोथट झाल्याचं दिसून येते। लोकसभेच्या निवडणुकीत घराणेशाहीला पाठबळ देणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये भाजप वरचढ ठरलाय। दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गट आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आहे। बदलत्या राजकीय समीकरणात घराणेशाहीला भाजपचा विरोध पार मावळलाय। महाराष्ट्रामधील 9च्या आसपास उमेदवार हे घराणेशाहीचे प्रतिनिधित्व करत निवडणुकीच्या मैदानात उतरले। आतापर्यंत पंकजा मुंडे, डॉक्टर हिना गावित, डॉक्टर सुजय विखे पाटील, अनूप धोत्रे, पीयूष गोयल, डॉक्टर भारती पवार, रक्षा खडसे आणि नवनीत राणा यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवलं गेलं। विधानसभेची निवडणूक 2019 मध्ये हरल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या माजी मंत्री पंकजा मुंडे या कधी विधान परिषदेच्या तिकिटासाठी तर कधी राज्यसभेच्या तिकिटासाठी वाट पाहत राहिल्या। यात अनेकांचे नंबर लागले, मात्र पंकजा यांना संधी मिळाली नाही। आता थेट डॉक्टर प्रीतम मुंडे यांचं भाजपने तिकीट कापून पंकजा यांना बीड लोकसभेचं तिकीट दिलंय। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना दक्षिण अहमदनगरमधून दुसऱ्यांदा तिकीट मिळाले। मंत्री विजय गावित यांच्या कन्या आणि नंदुरबारच्या विद्यमान खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याबाबतही तसंच काही घडलंय। माजी मंत्री ए.टी. पवार यांच्या सुनबाई डॉक्टर भारती पवार या तर केंद्रात राज्यमंत्री होत्या, त्यांना दुसऱ्यांदा दिंडोरीतून संधी मिळाली। पीयूष गोयल यांचे वडील वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते, आई 3 वेळा आमदार राहिलेत, त्यांना मुंबई उत्तर मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली। ते कायम राज्यसभेचे खासदार राहिलेत। ज्या एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाचा मुहूर्त स्वतःच सांगितलाय, त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांना रावेरमधून दुसऱ्यांदा उमेदवारी घोषित झाली। माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनूप धोत्रे यांना अकोल्यातून उमेदवारी दिली गेली। त्यामुळे घराणेशाहीचा मुद्दा बोथट झालाय असा प्रश्न आता उपस्थित होतोय। आता हे झालं भाजपचं, आता पाहूया इतर पक्षांचं। 4 एप्रिल रोजी अर्चना पाटील यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झालाय। त्याच्या काही क्षणात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अर्चना पाटील यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली। अर्चना या भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत। बारामतीमधून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना तिकीट देण्यात आले। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना सुद्धा तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं असून त्या शरद पवार यांच्या कन्या आहेत। काँग्रेसवरचं भाजपने घराणेशाहीच्या मुद्द्यावरून अनेकदा आसूड ओढले। इतकं असून देखील माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार यांच्या आमदार कन्या प्रणिती शिंदे यांना सोलापूरमधून लढवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला। भंडारा गोंदियाचे काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे दिवंगत आमदार यादवराव पडोळे यांचे पुत्र आहेत, तर चंद्रपूरमध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात लढत असलेल्या प्रतिभा धानोरकर या काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत। शिंदे गटाकडून सातत्याने आदित्य ठाकरेंवर टीका होत असते, मात्र श्रीकांत शिंदेही त्यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं गेलंय। गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या उमेदवारीवर वाद असताना अखेर त्यांची उमेदवारी ही देवेंद्र फडणवीसांकडूनच जाहीर केली आहे। हिंगोलीतून शिवसेनेचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची घोषणा झाली होती, मात्र ऐनवेळी भाजपचा वाढता विरोध पाहता त्यांची उमेदवारी रद्द करून त्यांच्याच पत्नी राजश्री पाटील यांना हिंगोलीतून नव्हे तर यवतमाळ वाशिम मतदारसंघाचं तिकीट देण्यात आले। हातकणंगले मतदारसंघ घटवून माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांना तिकीट देत घराणेशाहीला शिवसेनेनं पळ दिले। कोल्हापुरातून माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र संजय मंडलिक यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आले। आपला राजकीय वारसा टिकवून ठेवण्यासाठी नेत्यांनी पक्ष बदलले, विचार बदलले, मात्र जोर लावला तो स्वतःचं तिकीट अथवा आपल्या कुटुंबातील सदस्यांचं तिकीट शाबूत ठेवण्यासाठीच। सर्वसामान्य कार्यकर्ता आणि पदाधिकारी मात्र कायम उपेक्षितच राहिला आणि घराणेशाहीचा आरोप अशा तऱ्हेने हवेत विरून गेला, कारण आता कोणत्याच पक्षाच्या सोयीचा तो राहिला नाहीये। तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही तुम्ही मॅक्स महाराष्ट्र चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच करा।